दिवसा ढवळ्या अचानक राजस्थानवर काळोख पसरला। लोकांनी वर पाहिलं तर समोरून येत होतं पाकिस्तानच्या दिशेनं सीमावर्ती भागातून सरकणारी वाळूची प्रचंड मोठी भिंत। काही क्षणातच राजस्थानातील बारमेर आणि आसपासचा परिसर धुळीच्या महासागरात हरवून गेला। लोकांनी वर पाहिलं तर आकाशाचा रंग बदलला होता। जोरदार वारे सुटले होते आणि समोर दिसत होती फक्त वाळूची भीषण लाट। जणू काही निसर्गानं अचानक रौद्र रूप धारण केलं होतं। लोकांना वाटलं जणू काही मोठी आपत्ती समोर उभी आहे। वाहन चालकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या, दुकानांचे शटर खाली ओढले आणि लोक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले। राजस्थानातील सीमावर्ती भागात आलेल्या या भीषण वाळूच्या वादळानं अनेक गावं आणि शहरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठी झाडं जमिनीवर कोसळली। काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं तर अनेक भाग अंधारात बुडाले। काही वेळेसाठी परिस्थिती अशी झाली की काही मीटर पुढचं दिसेनासं झालं। संध्याकाळच्या वेळी आलेल्या या वादळामुळे अनेकांना वाटलं की दिवस संपून अचानक रात्र झाली आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते वाळवंटी भागातील उष्णता, कोरडे वातावरण आणि जोरदार वाऱ्यांच्या संगमामुळे अशा प्रकारची वाळूची वादळं तयार होतात। पण यावेळी या वादळाची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। आकाशभर पसरलेली वाळू, धावपळ करणारे लोक आणि क्षणात बदललेलं वातावरण पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला।